तर राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे आणि या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय। ही सक्ती महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही, ही मागे घ्यावी, नाहीतर संघर्ष अटळ आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आपण पाहूया। तर एक फेसबुक पोस्ट लिहित राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडलेली आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता हा संघर्ष आणखी कडवा होणार का याबद्दल चर्चा आहे। हिंदी राष्ट्रभाषा नाही, ती देशातल्या इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे, असं राज ठाकरे म्हणतात। तुमचं त्रिभाषेचं सूत्र सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा, शिक्षणापर्यंत आणू नका। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, असं म्हणतात राज ठाकरे। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे, असाही इशारा राज ठाकरेंनी दिलाय। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवतंय। आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा करण्यासाठी अट्टहास सुरू आहे का, असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाही। शाळांनाही हिंदीची पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत। हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे, त्याला फक्त सरकार जबाबदार राहील, असंही राज ठाकरे म्हणतायत आपला इशारा देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।